हिवाळी पहिला ट्रेक किल्ले तिकोना। तर जाताना मधातच एक लेक लागला होता। सो तिकोना फार्म लेक म्हणून आहे मागे, कॅम्पिंग वगैरेसाठी लोक आलेले आहे खूप सारे। अडून ट्रेक स्टार्ट। आणि त्या टोका लोक जाणं आहे आम्हाला। इथं कोणी जागा नाही पुढे जायला। गडाचे पावित्र्य राखा। 5 वाजता दरवाजे बंद केले जातात। सो किल्ले तिकोना ट्रेक प्रारंभ नेहमीप्रमाणे। मित्रांनो, आज परत एकदा आपण ट्रेकला आलो आहे। आज आपण तिकोना गडावरती चाललो आहे। हा ट्रेक बिगिनर्ससाठी आहे। इट इज अ बिट इझी आणि कोणीही लहान वयोवृद्ध सगळेच ही ट्रेक करू शकतात। ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की या गडाला आवर्जून आलं पाहिजे। गड किल्ल्यांचं पावित्र्य राखलं पाहिजे। धन्यवाद। हे होते आमचे दिनेश बल्लाळ, कचरू काकांचा मुलगा। दिनेश इथे पडता पडता वाचला। अर्ध्या मधात आलोय आणि इथून एक विहंगमय असं दृश्य दिसतंय। पावसाळ्यात तर इथून खूपच छान दिसत असणार। मंदिर किती छान आहे बघ ना, ते 2 पांढरे काठावरती। इकडे पण रस्ता आहे एक, येताना जाऊया इकडे। हा हो, आणि इकडं किल्लावर टोक बिग नाही, हे याला जसा वळसा घालून इकडे किल्ला नाहीच आहे। पहिली तपासणीची जागा, याला मीठ असे म्हणतात त्या गाडी। नापिक जमिनीतच मुक्काम। पावसाळ्यात थोडं वाटत असेल भीती, स्लिपरी राहत असेल। तिकडून एक हेलिकॉप्टर जात आहे। हेलिकॉप्टरचा आवाज आला की माझ्या वयाच्या मुलांना एकच आठवतं, ते म्हणजे आपले दादा हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात। खाली पडला की गेला। बुरुजमध्ये आलो, जवळ पहिल्या बुरुज जवळ पोहोचलो।
आणि खाली उतरताना एक आजी आजोबा दिसत आहेत. तर दोघं एकमेकांना सहाय्य करून खाली जात आहेत. तर या वयातही प्रेम आणि गळांवरचं प्रेम त्यांचं कमी झालेलं नाही. ट्रेक आम्ही खूप आज लेट चालू केला होता. तर दिनेश बोलला होता की सकाळी 5 वाजता जाऊया. तर आम्ही नेहमी असं म्हणतो की 5 वाजता जाऊया, तेव्हा आमचा ट्रेक हा 10 किंवा 12 वाजता चालू होतो. तर कसं वाटते दिनेश, असं हिवाळा संपतोय आणि उन्हात काहीतरी व्यक्त कर. गोड गोड. अर्धा किल्ला सर केला आणि मधात ही एक असं मित्र मागे राहिलाय माझा. तर मी जातोय पुढे. इथून एक अशी पॅच दिसते, याच्या पलीकडून तिकडे लेक वगैरे आहे दूर, आणि इकडून इकडं वर किल्ला. चलो. हे गड किल्ले मोगल्यांनी बसवला असं. वरतीपर्यंत पाणी नेलेलं आहे. नाही, वरून खाली येत असेल ते पाणी, वर टाका असणार एखादं. खायचंय का? थोडं वर आलो आणि इथे बजरंगबलीचं मंदिर आहे एक छोटं. तर कातळात कोरलेली बजरंगबलीची मूर्ती. तर सनातन परमो धर्म, सनातन ही सत्य आहे. पडक्या वाड्याचे अवशेष. या ठिकाणी मावळ्यांची राहायची केलेली व्यवस्था. हे ऐतिहासिक वास्तू आहे. इथे बसण्यास सक्त मनाई आहे. आणि अजून खूप वर जायचं आहे, बालेकिल्ल्यावर. ही चपटेदान मारुतीचं मंदिर. सो कातळात ही मूर्ती कोरलेली आहे, का भव्य दगडात तुम्हाला दिसत आहे. आणि बजरंगबलीच्या पायाखाली कोणीतरी आहे. सो कमेंटमध्ये तुम्ही कळवा की कोण असेल. थकलो रे भावा. खायला आपण जे मागच्या वेळी म्हणलो ना, पोळी चटणी. श्रीराम ध्यान मंदिर. इथे मस्त कातळातून झिरपलेलं पाणी आणि समोर तिकडं मंदिर आहे. तर ते श्रीराम ध्यान मंदिर असं नाव दिलं आहे. अरे ती एक मुलगी आहे की छोटी, 100 किल्ले सर पण केले तिने काही वर्षात. 5-10 वर्षाचीच असेल, कमी आहे. हा चुन्याचा घाणा. पूर्वीकडे चुना इथे पिसला जायचा आणि इमारत बांधण्यासाठी यूज करण्यात यायचा. ही वास्तू अजून पण जशाच तशी आहे. काय दूरदृष्टी असावी त्यांची. बालेकिल्ला प्रारंभ. पायऱ्या अजून पण दिसत आहेत की शाबूत आहेत. हो, पायऱ्यांवरून जाताना काळजी घ्यावी.
सभोवतालच्या परिसराला एक बुरुज आहे आणि आता वर अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून जाणार आहे आता. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला पोहोचलो आम्ही. तर इथे भव्य अशी वास्तू दिसत आहे. किल्ल्याचे फक्त प्रवेशद्वार शाबूत दिसत आहे. दिनेश दमलाय बिचारा. काला काही जण मध्येच उतरताना दिसली तर ती दोरीला धरून पायऱ्या उतरत आहेत. इथे हे वास्तू थोडीशी पडलेली दिसत आहे आपल्याला आणि इथून पायऱ्या आहे वर जायला. आणि इथे हे बुरुज एक. कातळात कोरलेली गुहा आपल्याला दिसत आहे की 1, 2, 3, 4 आणि 5 स्तंभ वर उभी आहे. इथं पावसाचं पाणी खूप झिरपत असणार दिसतच आहे की वलय आलेल्या वरच्या भीतीला. ओ ओ माझा मित्र विकास डंबारे दिसलाय. ते पाय ना खाऊन कसं घशामध्ये जमा करतं. किल्ल्यावरचा सगळ्यात वरचा बुरुज बाले किल्ला. इथे एक पाण्याचा टाका आहे आणि पलीकडे तिकडे मंदिर आहे महादेवाचं. आणि एवढीच वास्तू राहिलेली आहे. पडझड झालेली आहे सगळीकडे. तर इथे किल्ल्यावर राहणारे मावळे वगैरे राहायचे. त्यांचे पाणी प्यायची व्यवस्था वगैरे होती त्या काळी असं तिथे लिहिलेलं आहे. किल्ल्यावरून पवना लेक दिसतोय. तिला बोलवू आपण आपल्या फार्म हाऊसवर नंतर. असं जेव्हा असेल ना आपलं खालचं किती सुंदर आहे आख्या बघते हिरवं. हो गोल्फ कोर्स सारखं. कॅमेऱ्यामध्ये कैद होत नाही आहेत बट डोळ्यांनी सगळं दृश्य टिपलं जात आहे. पूर्ण किल्ला बघून झाला आणि आता परतीच्या वाटेवर आहे. तरी किल्ल्यावर पडक्या वास्तू वगैरेच राहिलेल्या शिल्लक. आणि हे हो आता परतीचा प्रवास सुरू केला आम्ही. तर समोर पुढे एकदम खतरनाक पायऱ्या आहे. तुझं काय म्हणणं आहे दिनेश? खतरनाक वगैरे काही नाही, फक्त थोडंसं काळजीपूर्वक उतरावं लागेल. इथून काळजीपूर्वक उतरा लागेल. तर इथे साईडला गावकऱ्यांनी दोरी बांधलेली आहे. दोरी पकडून पकडून एक एक पायरी उतरायची.
काय नाही, असं उतर असं उतर, एकदम निवांत उतरता येते. व्हिडिओ इथेच संपला आणि हे काही टिपलेले छायाचित्र